श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये अधिक मासातील व्रत पाहणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये पण अधिक मासातील व्रताची माहिती दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आणखीन वेगळी माहिती आहे, तर पूर्णतः हा व्हिडिओ पण पहा आणि आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही पहा. तर हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना हा पूर्णपणे ईश्वर भक्ती, दानधर्म आणि आत्मशुद्धीसाठी समर्पित असतो. या पवित्र महिन्यात कोणतेही नवीन सांसारिक कार्य म्हणजेच लग्न, गृहप्रवेश, मुंज वगैरे न करता केवळ नामस्मरण आणि सेवा केली जाते. म्हणजे व्रतवैकल्य शक्यतो असे करावे. आणि अधिक मासातील सेवा व्रताची माहिती खालीलप्रमाणे आहे. धार्मिक सेवा आणि विधी विष्णू उपासना कोणती करायची? तर हा महिना विष्णूंचा मानला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त विष्णूच्या सेवा कराव्या. मंत्रस्तोत्र जे भगवान विष्णूंचे असतील ते करावे. ओम नमो भगवती वासुदेवाय हा सहज, साधा, सुलभ मंत्र आहे आणि तो तुम्ही जास्तीत जास्त जप याचा करू शकता. कथा वाचनमध्ये पुरुषोत्तम महात्म्य तुम्ही श्रवण करू शकता, वाचन करू शकता, त्याचे व्रत करू शकता, पारायण करू शकता. जसे जमेल तसे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अ, इतर विष्णूंच्या कथाही तुम्ही श्रवण करू शकता. म्हणजे भगवद्गीता आहे, भागवत पुराण तुम्ही लावू शकता. जे असतील तुमच्याकडे ते तसेही तुम्ही करू शकता. दीपदान, जलदान म्हणजेच देवालय किंवा नदीच्या काठावर दिवे दान करणे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यास वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे पुण्यकारक मानले जाते. जावयाचा मान म्हणजेच वाण देण्याची प्रथा आहे. म्हणजेच भेटवस्तू असं म्हणतो आपण. तर महाराष्ट्रात अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जावयाला विशेष मान दिला जातो. तर जावाई आणि लेकीला घरी बोलावून त्यांना विष्णू आणि लक्ष्मीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात आपल्या आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार 33 अनारसे, फळे, त्यामध्ये आंबे तो शक्यतो, अ, बत्ताशे, त्यावर दिवा ठेवून जावयाला ते वाण दिलं जातं, म्हणजे ती भेट दिली जाते. तसेच जावयाला वस्त्रे आणि लेकीला साडी चोळी अ, देऊन ओवाळले जाते. बरेच जण सोनंही देतात. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार करावं सगळं. दानधर्म अधिक मासात केलेल्या दानाचे फळ अनेक पटीने मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गरजू आणि अनाथांना अन्नदान करावे. कपडे, भांडी किंवा यथाशक्ती दक्षिणा दान करणे. विविध सामाजिक, धार्मिक संस्थांच्या माध्यमातून विकलांग व्यक्ती किंवा मुलांच्या सेवेसाठी मदत करणे. हे खरं तर उत्तम आहे. ज्यांना काहीच नाही त्यांना देणं हे महत्त्वाचं आहे. आहाराचे नियम ज्यांना शक्य असतील त्याने अवश्य करू शकता. बऱ्याच जणांचं व्रतही असतं. अधिक महिना, चातुर्मास, श्रावण महिना. तर या महिन्यामध्ये सात्विक आणि शुद्ध शाकाहारी अन्नाचा वापर करावा. अनेक भाविक महिनाभर किंवा काही दिवस केवळ फळांवर राहून उपवास करतात. अ, परत तेच की आरोग्याला जे योग्य असेल ते करावं. सात्विक आहार म्हणजे कांदा, लसूण न खाणे, मांसाहार न करणे किंवा परान्न न घेणे असंही तुम्ही करू शकता. जसं जमेल आपल्याला त्याप्रमाणे करावे. तर हिंदू धर्मात दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये 33 या अंकाचे महत्त्व आहे. अतिशय अनन्यसाधारण आहे महत्त्व. तर या महिन्यात दान, पूजा, व्रतादी सर्व धार्मिक कार्य 33 या संख्येच्या पटीत किंवा 33च्या प्रमाणात केली जातात. तर या महत्त्वामागची प्रमुख कारणे आणि परंपरा खालीलप्रमाणे आहे. 33 कोटी देवतांचे प्रतीक म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार 33 कोटी मुख्य देवता मानल्या जातात. अधिक मासातील सर्व व्रते, पूजा आणि दान या देवतांना समर्पित असतात. त्यामुळे देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 33 या संख्येला महत्त्व दिले जाते. 33 दानांचे व्रत या महिन्यात कोणत्याही 33 वस्तूंचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. मग आता इथं काही उदाहरण स्वरूपामध्ये दिलेलं आहे आणि तसेही तुम्हाला स्वामी जे सुचवतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जसं भक्ताला सुचतं ना, तसं नारायण भगवान विष्णू स्वीकार करून घेतात, बरं का. इथं काही उदाहरणं दाखल दिलेलं आहे. तर यामध्ये प्रामुख्याने 33 अनारसे, 33 फळे, 33 दिवे म्हणजे दीपदान किंवा 33 वस्त्रे यांचे दान केले जाते. सच्छिद्र अनारसे दान केल्याने अनंत कोटी देवता प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणजे अधिक महिन्यामध्ये अनारसे दान करणे हे महत्त्वाचं असं मानलं जातं. मग आरतीला वगैरे जाताना तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपण सामूहिक आरतीला जातो.
केंद्रात असू द्या, मठात असू द्या, कुठेही असू द्या. तर तुम्ही ते अनारसे घेऊन जाऊ शकता. हं. तर तिथं सर्वांना वाटला दिले जातात. तर जावयाला वाण देणे म्हणजे धोंड्याचे वाण. या महिन्यात मुलीला आणि जावयाला लक्ष्मीनारायण समजून वाण देण्याची परंपरा आहे. तर जावयाला भेटवस्तूंसोबतच प्रामुख्याने 33 अनारसे आणि इतर तळणीचे पदार्थ 33च्या पटीत वाण पण दिले तर चालते, बरं का. तर 33 वातींची वेणी माधव वात असं हे व्रत तुम्ही करू शकता. अधिक मासात अ, कार्तिक महिन्यात सुद्धा तर घरातील सुख समृद्धीसाठी 33 फुलवाती एकत्र करून वेणी माधवात लावली जाते. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे आणि प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचे प्रतीक मानले जाते. तर धार्मिक नियम आणि संकल्प. तर या महिन्यात अनेक लोक 33 संकल्प करतात किंवा 33 ब्राह्मणांना, गरिबांना भोजन घालतात. ज्या योगे त्यांना पुरुषोत्तम मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होते. थोडक्यात सांगायचे तर 33 हा अंक दैवी आशीर्वाद, संपन्नता आणि पुण्यप्राप्तीचा मार्ग दर्शवणारा शुभ अंक मानला जातो. तर अधिक मासामध्ये परत 33 या अंकाचं महत्त्व सांगितलेलं आहे. इथं उदाहरणादाखल दिलेलं आहे. तुम्हाला स्वामी जसं सुचवतील त्या पद्धतीने तुम्ही कोणतंही व्रत करू शकता. 33 अंकांचं तुम्हाला व्रत जर करायचंच असेल, तर तुम्ही तसं करू शकता. तर पुढील व्हिडिओमध्ये पूर्णतः आणखीन वेगळी माहिती मी सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. अ, या व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. आणि आणखीन महत्त्वाचा वाटला असेल, इतरांना द्यावा वाटला असेल, त्यांनाही महत्त्वाचा असेल, असं उपयुक्त वाटलं असेल, तर त्यांनाही शेअर करा. तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.